सध्याच्या युगात अंमली पदार्थांचं व्यसन ही युवकांना लागलेली कीड दिवसेंदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असून त्यासाठी पालक, युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन वेंगुर्ले तालुका अंमली पदार्थ जनजागृती समिती आणि जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजीव लिंगवत यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये केलं। वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी वेंगुर्ल्यातील नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन अंमली पदार्थ विकणाऱ्या व्यक्तींवर NDPS कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल केलाय। वेंगुर्ले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी आणि त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज परुळेकर यांचं वेंगुर्ले तालुका अंमली पदार्थ विरोधी जनजागृती समितीच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर संजीव लिंगवत बोलत होते। ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थांमुळे क्षणिक आनंद मिळतो, मात्र कालांतरानं याची खूप मोठी किंमत चुकवावी लागते आणि एकदा का याची सवय लागली की नंतर विड्रॉल सिस्टमचा खूप त्रास होतो। कधी कधी मृत्यूला देखील सामोरं जावं लागतं। एकूणच अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त अशी चर्चा यावेळी करण्यात आली। यावेळी या समितीचे सचिव सत्यवान साटेलकर, जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर, चिंतामणी धुरी, अभि वेंगुर्लेकर, साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील, वेंगुर्ले तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष शिवराम आरोलकर, आशिष पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट वेंगुर्लेकर यांनी देखील अंमली पदार्थांबाबत जिल्हा स्तरावर कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत याबाबत उपयुक्त माहिती दिली आहे। कार्यक्रमादरम्यान डॉक्टर लिंगवत आणि साटेलकर यांनी जनजागृती समितीतर्फे ग्रामपंचायत स्तरावर आणि शाळा हायस्कूलमध्ये घेतलेल्या विविध जनजागृती कार्यक्रमांबाबत माहिती दिली आहे।